सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 16 जुलै 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. टाळ मृदुंगांचा गजर करत लोणंद नगरीत वैष्णवांचा मेळा, मीरा नदीत पादुकांचे अभ्यंग स्नान, भाविकांकडून पृथ्वीवृष्टी. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे बुधवारी दुपारी सातारा जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. दुपारी 2च्या सुमारास पाडेगाव पालखीने जिल्ह्यात प्रवेश करतात पुष्पवृष्टी आणि माऊली माऊलीच्या अखंड जयघोषात जिल्हावासियांनी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्याचवेळी पावसात शिडकाव होऊन माऊलींचे जलधारांनी स्वागत झाले. यापूर्वी दुपारी 1:30च्या सुमारास नीरा नदीच्या दत्त घाटावर श्रीच्या पादुकांना पारंपरिक विधीपूर्वक अभ्यंग स्नान घातले गेले. नदीच्या एका बाजूला पुणे तर दुसऱ्या बाजूला सातारा जिल्हा असल्याने दोन्ही जिल्ह्यातील भाविक सकाळपासूनच मोठ्या संख्येने जमा झाले होते. सातारा जिल्ह्यातील लाखो महिलांची नावे लाडक्या बहीण योजनेतून वगळण्याच्या निषेधात सातारा जिल्हा महिला काँग्रेसचा मोर्चा. सुषमा राजे घोरपडे. जिल्ह्यातील योजनेतून वगळलेल्या जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन. 2 दिवसापूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील लाखो महिलांची नावे लाडक्या बहीण योजनेतून वगळली आहेत. या संदर्भात कोणतेही कारण न देता त्या महिलांना देण्यात आलेला लाभ कमी करण्यात आला आहे. अशा शेकडो लाडक्या बहिणींच्या तक्रारी सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी प्राप्त झाल्या आहेत. याचा जाब विचारण्यासाठी आणि त्यांना त्यांचा हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत पारंग्या चौक सातारा येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील योजनेतून वगळलेल्या जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुषमा राजे घोरपडे यांनी केले आहे. येताना महिलांनी आपल्या तक्रारीची प्रत घेऊन येणे आवश्यक आहे. ज्यामध्ये त्यांचा लाभ केव्हा बंद करण्यात आला याची माहिती असणे आवश्यक आहे. किरपे तालुका कराड येथे विद्युत मोटारीच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू. किरपे तालुका कराड येथे शेतात पाणी देण्यासाठी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शॉक लागून जागेच मृत्यू झाला. मंगळवार दुपारी 4 वाजण्या सुमारास वांग नदीच्या काठावर बेली नावाच्या शिवारात ही घटना घडली. बाळासाहेब पंढरीनाथ देवकर वय 52 राहणार किरपे तालुका कराड असे शॉक लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विद्यार्थी पास प्रकरणी माहिनीचे वाहतूक नियंत्रक निलंबित. मी कोणताही आर्थिक गैरव्यवहार केला नाही असे वाहतूक नियंत्रकांचे मत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वडू अंतर्गत येणाऱ्या मायनी बस स्थानकातील विद्यार्थी पास वितरणात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत संबंधित वाहतूक नियंत्रक विजय पांडुरंग पाळ यांना निलंबित करण्यात आले आहे. आगार आस्थापनेच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. माहिनी बस स्थानकातील विद्यार्थी पास प्रकरणात निलंबित करण्यात आलेले वाहतूक नियंत्रक विजय पांडुरंग पाळ यांनी आपल्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप फेटाळून लावत मी कोणताही आर्थिक गैरव्यवहार केला नाही असे म्हटले आहे. या प्रकरणात वडू आगाराच्या स्थानिक प्रमुख श्रीमती कदम यांनी विद्यार्थ्यांचा जबाब बळजबरीने केल्याचा आरोपी पाळ यांनी केला आहे. विभागीय चौकशी सत्तेसमोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सातारा लोणंद रस्त्यावर लोणंद फलटण बाजूने सातारा दिशेला येताना एसटी थांबेना. देऊर पिंपळे खुर्द अंबवडे समूह तोगले रेवडी येथील विद्यार्थी महिला व नागरिकांची अडचण. वाटरा सातारा बस चालवण्याची प्रवाशांची मागणी. लोणंद येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळा कालपासून सुरू झाला. या निमित्ताने सातारा विभागातर्फे सातारा लोणंद सातारा फलटण या मार्गावर यात्रा विशेष एसटी बस चालवल्या जात आहे. तसेच नियमित असणाऱ्या लोणंद सातारा फलटण सातारा बसही चालू आहे. मात्र लोणंद फलटणवरून येताना एसटी पूर्णपणे भरून येत असल्यामुळे ते एसटी देऊर पिंपळे खुर्द अंबवडे समूह वाघोली रेवडी येथील विद्यार्थी महिला व नागरिकांसाठी थांबत नाहीत. एसटी विभागाने यावर उपाय म्हणून वाटाळा सातारा बस चालवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. आणेवाडी टोल नाक्याशेजारी बेशिस्तपणे ट्रकांमुळे अडथळा, अपघाताचा धोका वाढला. वाहन चालकांची कसरत. टोल व्यवस्थापनाने आणि महामार्ग पोलिसांनी व्यवस्थापन करण्याची मागणी. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी टोल नाक्याशेजारी पुण्याकडून सातारा दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभ्या करण्यात येणाऱ्या ट्रकांमुळे वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. या प्रकारामुळे विशेषतः दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. टोल नाक्यालगत अनेक ट्रक दीर्घकाळ उभे राहत असल्याने रस्त्याची उपयुक्त रुंदी कमी होते. परिणामी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक लेन बदलावी लागत असून वाहतूक कोंडीसह अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. टोल व्यवस्थापनाने आणि महामार्ग पोलिसांनी अव्यवस्थितपणे ट्रक उभे करणाऱ्या चालकांना समज देऊन आवश्यक ती कारवाई करावी. तसेच ट्रक पार्किंगसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे. वडूद पुलावरील खड्डे बुजवून डांबरीकरण पूर्ण. वाहन चालक व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त. मदन साबळे यांच्या पाठपुराव्याला यश. गेल्या अनेक महिन्यांपासून वडूद पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. पुलावर रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. धुळीच्या प्रचंड प्रमाणात खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि वाहतुकीला अडथळे यामुळे ग्रामस्थ व वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी होती. गंभीर समस्येची दखल घेत सार्वजनिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून वडूद पुलावर डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच पुलावर साठलेल्या पाण्याची व्यवस्था करत असताना पुलावरील बोगळे मोकळे करण्याची सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत. दागिन्यांची हौस प्रवासात पडेल महागात. चोरट्यांची टोळी लंपास करतायत ऐवज. कराडमध्ये चोरीच्या घटना वाढल्या. एसटीने बाहेरगावी जाताना दागिने घालण्याची हौस अनेक महिलांना असते. मात्र सध्या ही हौस महागात पडू शकते. एसटीतून प्रवास करताना दागिने चोरी जाण्याच्या घटना कराडात वाढल्या आहेत. गत महिन्यात 3 ते 4 महिलांचे लाखो रुपयांचे दागिने लावतात लंपास करण्यात आले आहे. कराड शहर पोलिसात गत महिन्याभरात दागिने चोरीचे 5 गुन्हे दाखल झाले आहेत. संबंधित महिला एसटीने प्रवास करण्यासाठी बस स्थानकात आल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांचे दागिने लंपास केले.
बस स्थानकावर बस लागल्यानंतर प्रवासी धावत बसकडे जातात, त्यावेळी गर्दी आणि ढकला लागली होती आणि याच संधीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केले जात आहे. कोरेगावात आईशी भांडण करून रात्रीच्या वेळी घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा कोरेगाव पोलिसांकडून शिताफीने शोध. रात्री 1:30 वाजता केदारेश्वर मंदिरमध्ये आढळून आल्यानंतर दिले आईच्या ताब्यात. मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कोरेगावातील एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा घरगुती कारणावरून तिच्या आईसोबत वाद झाला. त्या वादाचा राग मनात धरून मुलगी घराबाहेर निघून गेली होती. आपल्या अल्पवयीन मुलीचा आजूबाजूचा परिसर व इतर नातेवाईकांना शोध घेऊन मुलीची आई तक्रार देण्याकरता कोरेगाव पोलीस स्टेशन येथे आली. कोरेगाव पोलीस स्टेशनने असणाऱ्या महिला पोलीस ठाणे अंमलदार पाचगणे यांनी मुलीच्या आईला धीर देत तिच्याकडून मुलीचे नाव, मुलीच्या अंगातील कपड्याचे उन्नत जाणून घेतले. पोलीस हवालदार लावंड व चालक पोलीस कॉन्स्टेबल भोसले यांना कोरेगाव शहरात रात्री 1:30 वाजता अल्पवयीन मुलगी केदारेश्वर मंदिरात बसवून मिळून आली. अल्पवयीन मुलीला महिला पोलिसांच्या मदतीने पोलीस ठाणे येथे आणून तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आली. कोरेगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी केलेल्या कामगिरीबाबत कोरेगाव नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. महागड्या मोबाईलसाठी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलाचे प्राण पाचगणी पोलिसांनी वाचवले. पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, बुद्धीचा वापर आणि यशस्वी समुपदेशन. महागड्या मोबाईलसाठी हट्ट पुरवणार नाही म्हणून व्हॉट्सअपवर आत्महत्येचा मेसेज पाठवून घरून निघून गेलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला पाचगणी पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणाने वेळेत समुपदेशन करून आत्महत्येपासून परावृत्त केले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका कुटुंबाचा एकुलता एक दिवा विझण्यापासून वाचला. पाचगणी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दांडेकर नाका येथील रहिवासी हे दाम्पत्य माळी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा 16 वर्षाचा मुलगा हा गेल्या 3-4 दिवसापासून 40,000 रुपयांचा महागडा मोबाईल घेऊन देण्यासाठी पालकांकडे हट्ट धरून बसला होता. मात्र परिस्थिती गरिबीची असल्याने पालकांनी त्याला एवढा महागडा मोबाईल देण्यास असमर्थता दर्शवली होती. पर्यंत शेअर करा.